हॅलो गाईज. सो इन द लेसन ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री आज आपण डिस्कस करणार एक नवीन टाईपची सेल जिला आपण नाव देऊ इलेक्ट्रोकेमिकल सेल. तुम्हाला जर आठवत असणार तर आपण चॅप्टरच्या सुरुवातीलाच सेलच्या दोन टाईप्स पाडल्या होत्या. एक टाईप्स होती की अशी सेल ज्या सेलमध्ये तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार, ज्याला तुम्ही इलेक्ट्रोलायटिक सेल म्हटलं होतं. आणि एक सेलला आपण असं नाव दिलं होतं की अशी सेल ज्या सेलमध्ये केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार, त्याला तुम्ही डॅनियल सेल नाव दिलं होतं. आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल, डॅनियल सेल, गॅल्व्हॅनिक सेल किंवा इलेक्ट्रोजेनिक सेल असं नाव देऊ. म्हणजे थोडक्यात म्हणायचं आहे की आपण अशी सेल डिस्कस करणार आहे आता की त्या सेलमध्ये केमिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि त्या सेलला आपण आता नाव देणार आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या ज्या बॅटरीज असतात इन्व्हर्टर, की लाईट गेल्यावर त्या बॅटरीमधनं करंट जनरेट होतो, म्हणजे त्या बॅटरीमधली केमिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. तर आपण आता शिकणार आहे की त्या बॅटरीज कशा काम करतात. ओके गाईज, तर चला मग डेफिनेशन एकदम सिम्पल आहे की द सेल इन विच केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी, दॅट सेल इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोकेमिकल सेल. ठीक आहे, ही ती डेफिनेशन आली. मग हेच येणार, द सेल इन विच केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोकेमिकल सेल. किंवा आपण दुसऱ्या भाषेत अशी पण डेफिनेशन देतो बाळांनो की अगर बघायचं झालं तर काय होते नेमकं बॅटरीमध्ये, की या बॅटरीच्या अंदर एक प्रकारचं केमिकल असते. त्या केमिकलमध्ये ना स्वतःहून एक रिॲक्शन होते. स्वतःहून होते तर आपण शब्द वापरतो स्पॉन्टेनियस. तर आपल्या बॅटरीच्या अंदर एक स्वतःहून एक स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन होते आणि त्या स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शनचे काय होते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते आणि म्हणून आपण त्याला त्या सेलला नाव देत असतो इलेक्ट्रोकेमिकल सेल. म्हणजे डेफिनेशन, दुसरी डेफिनेशन कशी येणार याची आपण ऑलरेडी शिकलेलो आहे की द सेल इन विच देर इज अ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट कोणामुळे, ड्यू टू द स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन, इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोकेमिकल सेल. ठीक आहे, मग आता आपण सगळ्यात पहिले फोकस करू की इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये किंवा गॅल्व्हॅनिक सेलमध्ये ॲक्च्युली कसं काम होते. आता इलेक्ट्रोकेमिकल सेलचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे, इलेक्ट्रोकेमिकल सेलचं जे बेस्ट एक्झाम्पल आहे ते या बाळांनो डॅनियल सेल किंवा कोणी लीड स्टोरेज बॅटरी पण याचं एक्झाम्पल देते. पण आता हे नावं आपण नंतर शिकू, डोंट वरी. तर आपण एक रफली यांचं वर्किंग कसं आहे हे आता आपण शिकून घेऊ. याचा थेरॉटिकल पार्ट खूप मोठा आहे, त्यामुळे बोर्डावर मावेल नाही, मी लिहून दिलेलं नाही. मी ते ओरली तुम्हाला शिकवतो आणि मी नोट्सचे तुम्हाला पिक पाठवणार. त्या नोट्समधून तुम्ही सगळ्या थेरॉटिकल गोष्टी लिहून काढायच्या. ठीक आहे, पहिले आपण नीट समजून घेऊ की इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये ॲक्च्युली केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कशी कन्वर्ट होते. सो लेट्स अंडरस्टँड. बघा बाळांनो, होते काय, मी काय केलं, मी दोन सेल घेतल्या. एका सेलमध्ये मी झिंकचा रॉड डुबवला आणि जे सोल्युशन घेतलं ते त्याचं सॉल्ट सोल्युशन घेतलं. म्हणजे मी हा जो रॉड घेतला हा झिंकचा घेतला, तर हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन पण मी त्याचंच घेतलं, म्हणजे ZnSO4. सेकंड सेलमध्ये मी कॉपरचा रॉड घेतला आणि जे सोल्युशन घेतलं म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट आहे ते त्याचंच सॉल्ट सोल्युशन आहे, म्हणजे CuSO4. हा कन्सेप्ट मी घेतला. ओके, आता होते काय बघा बाळांनो, स्वतःहून होणार ना. जसा तुम्ही झिंकचा रॉड डुबवता बाळांनो त्याच्या सॉल्ट सोल्युशनमध्ये, तसं काय होते की झिंकची एक टेंडन्सी आहे. ती टेंडन्सी काय की जसा हा झिंकचा रॉड त्याच्या तुम्ही सॉल्ट सोल्युशनमध्ये डुबवला तसं झिंकचे जे ॲटम आहेत ते ॲटम ऑक्सिडाईज होतात आणि झिंक आयन बाहेर फेकतात. म्हणजे नेमकं काय होते बघू आपण इथं, की झिंकचा रॉड हा त्याच्या इलेक्ट्रोलाइटमध्ये जेव्हा तुम्ही डुबवता, त्याच्या सॉल्ट सोल्युशनमध्ये डुबवता, तेव्हा झिंकवर एक रिॲक्शन होते. ती म्हणजे काय, झिंक हा इलेक्ट्रॉन लूज करतो, 2 इलेक्ट्रॉन, आणि सोल्युशनमध्ये चालला जातो. म्हणजे होते काय, या रॉडमधनं काय होऊन राहिले माहीत आहे का, तुमचे झिंकचे आयन म्हणजे Zn डायपॉझिटिव्ह बाहेर पडून राहिले. आता हे का पडतात मी तुम्हाला ते सगळं नंतर एक्सप्लेनेशन देणार. असं होऊन राहिलं आहे आपल्याला, असं सपोज दिसून राहिलं. का होऊन राहिलं त्याच्यामागे काय रिझन आहे आपण नंतर स्टडी करणार आहे, डोंट वरी. म्हणजे झालं काय, हा जो झिंकचा रॉड होता, या झिंकच्या रॉडचं झालं ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तर झिंक या रॉडवर ही रिॲक्शन झाली, झिंकनं 2 इलेक्ट्रॉन सोडले आणि Zn डायपॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट झाला. आता हे जे Zn डायपॉझिटिव्ह आहे ते सोल्युशनमध्ये उतरून राहिले. तर रॉडवर काय शिल्लक राहिले बाळांनो, इलेक्ट्रॉन. रॉडवर काय शिल्लक राहून राहिले, इलेक्ट्रॉन. तर आता बेसिकली या रॉडवर झालं काय
ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे. आणि आता पूर्ण सोल्युशनमध्ये कोण दिसून राहिलं तुम्हाला? Zn डायपॉझिटिव्ह आयन पूर्ण सोल्युशनमध्ये. ओके. आता त्याच सोबत हा जो ZnSO4 आहे हा पण ZnSO4 डिसोसिएट होते Zn डायपॉझिटिव्ह आणि SO4 डायनिगेटिव्ह मध्ये. ठीक आहे. आता हे या सेलचं असं घडलं, याच्या मागचं प्रत्येक रिझन आपण डिटेलमध्ये शिकू, डोंट वरी. आता फक्त असं झालं असं आपल्याला दिसलं. सेकंड सेलवर का होऊन राहिलं बाळांनो? आता जसं या सेलमध्ये CuSO4 आहे, तर या सेलमध्ये पण हा जो CuSO4 आहे सोल्युशन मधला, हा दोन याच्यात तुटतो, Cu डायपॉझिटिव्ह आणि SO4 डायनिगेटिव्ह. आय रिपीट, काय? Cu डायपॉझिटिव्ह आणि SO4 डायनिगेटिव्ह. तर इथं जसे तुमचे Zn आयन सोल्युशनमध्ये उतरले, इथं काय होते बाळांनो? कॉपर आणि त्याच्या सोल्युशनमध्ये कॉपरची एक टेंडन्सी बनते की रॉडवर जाऊन डिपॉझिट होण्याची. म्हणजे तुमच्या सोल्युशनमध्ये जेवढे केवढे Cu डायपॉझिटिव्ह आयन जनरेट झालेले आहेत, हे सगळेचे सगळे Cu डायपॉझिटिव्ह आयन कुठे जातात? या तुमच्या रॉडच्या अवतीभोवती जाऊन बसतात. रॉडच्या अवतीभोवती जाऊन बसतात. ठीक आहे. तर हे दोन सेलमध्ये असा विचित्र प्रकार घडून राहिला बॉ, आणि हे स्वतःहून घडून राहिला, स्पॉन्टेनियसली घडून राहिला. रीजन विल डिस्कस लेटर ऑन. तो ये सेल में मैंने नोटिस किया कि जो जिंक रॉड है, उस जिंक रॉड के ऊपर के जो एटम है वो ऑक्सीडाइज हो रहे, और ऑक्सीडाइज होने के बाद सोल्यूशन में Zn डायपॉजिटिव आयन आ रहे और रॉड के ऊपर खाली इलेक्ट्रॉन बाकी है. इस सेल में मैंने नोटिस किया कि जो सोल्यूशन था हमारा CuSO4, वो सोल्यूशन डिसोसिएट हुआ, टूट गया, और टूटने के बाद जो Cu डायपॉजिटिव आयन है वो रॉड के आजू बाजू इकट्ठा हो गए. तो इस रॉड के आजू बाजू सारे Cu डायपॉजिटिव है और इस रॉड के ऊपर सारे नेगेटिव चार्ज है. अब ये Zn डायपॉजिटिव पूरे सॉल्यूशन में उतर गए. ये Zn डायपॉजिटिव पूरे सॉल्यूशन में उतर गए. ठीक है. अब इससे हुआ क्या बच्चों कि अगर आप नोटिस करोगे तो ये रॉड जो है, इस रॉड के ऊपर सारे नेगेटिव चार्ज आ गए, और इस रॉड के ऊपर अगर आप देखोगे तो इस रॉड के अगल बगल में कौन है? Cu डायपॉजिटिव. तो इस रॉड के ऊपर पहले तो ये न्यूट्रल था, बट अभी इस रॉड के आजू बाजू में सारे पॉजिटिव चार्ज है, इसलिए इस रॉड के ऊपर पॉजिटिव चार्ज आ गया और इस रॉड के ऊपर नेगेटिव चार्ज आ गया. तो देखो, हम लोग इलेक्ट्रिसिटी में ज्यादातर ये बहुत बार बात करते हैं कि पोटेंशियल, देखो जो आपका पानी होता है, पानी, वो पानी कैसे बहता है? अगर आप पानी को हाई लेवल पे अगर लेके जाओगे तो हाई लेवल से लो लेवल पे पानी बहता है, ऊपर से नीचे पानी बहता है. उसी तरह गाइस, फिजिक्स में जब आप इलेक्ट्रिसिटी पढ़ोगे तो हमेशा जो करंट होता है, जो चार्ज का जो फ्लो होता है, वो पोटेंशियल डिफरेंस अगर आ गया तो पोटेंशियल डिफरेंस की वजह से चार्ज का फ्लो होता है, और जब कभी चार्ज फ्लो होता है तब हम लोग बोलते हैं इलेक्ट्रिसिटी जनरेट होती है. तो अभी देखो चार्ज कैसे फ्लो होता है. मान लो आपके पास एक कोई चीज़ है, ये एक चीज़ है जो न्यूट्रल है, और ये एक चीज़ है वो भी न्यूट्रल है, बट अभी इस चीज़ के ऊपर अगर आप लोगों ने नेगेटिव चार्ज ला दिया तो इसके ऊपर एक पोटेंशियल आ जाता है, इसकी एक क्षमता हो जाती है. और अगर इसके ऊपर अगर आप पॉजिटिव चार्ज लाते हो तो इसके ऊपर भी एक पोटेंशियल आ जाता है. अब देखो, ये वाला जो पोटेंशियल है और ये वाला जो पोटेंशियल है, इसको हम लोग अभी कैसे नाम देते हैं? इसको हम लोग बोलते हैं, अगर किसी चीज़ के ऊपर पॉजिटिव चार्ज आता है तो हम लोग बोलते हैं कि ये हायर पोटेंशियल वाला है, और अगर किसी चीज़ के ऊपर नेगेटिव चार्ज आता है तो हम लोग इसको बोलते हैं लोअर पोटेंशियल. ये हम लोग इलेक्ट्रिसिटी में डिटेल में पढ़ने वाले हैं. तसंच बाळांनो झालं काय, या रॉडवर तुमचे पॉझिटिव्ह चार्ज आले आणि या रॉडवर निगेटिव्ह चार्ज आले, तर दोन्ही रॉडवर एक पोटेंशियल आलं. आता या रॉडचं पोटेंशियल आणि या रॉडचं पोटेंशियल, हे बघा, हे आहे निगेटिव्ह पोटेंशियल आणि हे आहे पॉझिटिव्ह पोटेंशियल. तर याच्यात काही ना काही पोटेंशियल डिफरन्स असते. तर जसं पाण्याच्या लेवलमध्ये फरक आला तर पाणी फ्लो होते, तसंच इलेक्ट्रिसिटीमध्ये पोटेंशियलमध्ये अगर डिफरन्स आला तर चार्ज फ्लो होतात. तो होते का बाळांनो? आता मी एक वायर याला कनेक्ट करतो आणि मी इथे एक डिव्हाइस लावून टाकतो जो करंट मोजणार, ज्याला आपण गॅल्व्हनोमीटर म्हणू शकतो. गॅल्व्हनोमीटर हे असं डिव्हाइस आहे जे छोट्यातला छोटा पण करंट मोजते. तर आपण काय केलं, जसा हा वायर लावला तसं ह्या इलेक्ट्रॉनला त्या रॉडकडे जाण्यासाठी एक रस्ता भेटला, कारण की इलेक्ट्रॉन जो आहे तो पॉझिटिव्हच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार, कारण की निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन. ओके. तो होते काय बाळांनो, ह्या रॉडचे जे इलेक्ट्रॉन आहेत, ह्या रॉडवरचे इलेक्ट्रॉन या वायरमधून जातात या रॉडवर. आता या रॉडवर जे इलेक्ट्रॉन आले ते इलेक्ट्रॉन कोण घेणार? Cu डायपॉझिटिव्ह. तर या सेलमध्ये रिॲक्शन काय होते, हे जे Cu डायपॉझिटिव्ह आहेत हे दोन इलेक्ट्रॉन घेतात आणि कन्वर्ट होतात कॉपरमध्ये. आय रिपीट,
हे Cu डाय पॉझिटिव्ह हे 2 इलेक्ट्रॉन घेतात आणि कशात कन्वर्ट होतात, कॉपरमध्ये. तर या ठिकाणी काय झालं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, रिडक्शन. या ठिकाणी काय झालं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. बघा झिंकनं 2 इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणजे इथं काय झालं, ऑक्सिडेशन. तर ज्या रॉडवर ऑक्सिडेशन होऊन राहिलं त्या रॉडवरला आपण काय म्हणणार आहे बाळांनो, ॲनोड. निगेटिव्ह चार्ज का दिला, या इलेक्ट्रॉनमुळे. या रॉडवर पॉझिटिव्ह काय चार्ज का दिला, या Cu डाय पॉझिटिव्हमुळे. पण इथं काय झालं, रिडक्शन. तर याला आपण म्हणू कॅथोड. ओके. तर इन शॉर्ट बाळांनो झालं काय की तुमच्या 2 सेलमध्ये या रॉडवर निगेटिव्ह चार्ज जनरेट होऊन राहिले. हळूहळू जसे जसे झेड डाय पॉझिटिव्ह खाली येतील तसे तसे या रॉडवर निगेटिव्ह चार्ज जनरेट होऊन राहिले. आणि जसे जसे या रॉडवर Cu डाय पॉझिटिव्ह येतील तसा तसा या रॉडवर पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होऊन राहिला. म्हणजे या रॉडवर निगेटिव्ह जनरेट होऊन राहिले आणि इकडे पॉझिटिव्ह जनरेट होऊन राहिले स्वतःहून. आणि जेव्हा आपण हा वायर कनेक्ट करू तेव्हा इथनं इलेक्ट्रॉन इकडे फ्लो होतील, म्हणजे तुमचा करंट फ्लो होऊन राहिला. आणि यालाच म्हणत असतो आपण की तुमची केमिकल एनर्जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन राहिली. ओके गाईज. पण आता कन्सेप्ट हा एवढा सोपा नाही आहे आणि एवढा छोटा नाही आहे. आता या कन्सेप्टमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याचे तुम्ही रिझन मला विचारसान आणि खूप सारे असे कन्सेप्ट आहेत की जे आपल्याला शिका पण लागणार आहे. जसं मी एक डाऊट तुम्हाला क्लिअर करून देतो, एक डाऊट आणतो जो तुमचा असू शकतो की सर आता आम्हाला एक सांगा की जसं तुम्ही सांगितलं की या रॉडवर जे आहे ते झेड डाय पॉझिटिव्ह खाली उतरून राहिले आणि इथे इलेक्ट्रॉन राहून राहिले. मग सर या रॉडवर जे कॉपर काऊन नाही खाली येऊन राहिले, इथं काऊन नाही इलेक्ट्रॉन राहून राहिले, इथं उलटं होऊन राहिलं, इथं सोल्युशन मधले Cu डाय पॉझिटिव्ह जाऊन कॉपरवर जमा होऊन राहिले, इथं होऊन राहिलं की रॉडवरचे झेड डाय पॉझिटिव्ह होऊन राहिले सोल्युशनमध्ये. असं का बा, उलट स्वभाव. बरोबर, हा एक डाऊट. आता एक दुसरा पण डाऊट काही मुलं विचारतात आणि तो पण खरा डाऊट आहे, पण हर एक डाऊट आपण सॉल्व्ह करू आणि मग कन्सेप्ट शिकू. आता सेकंड बघा काय होते थोड्या वेळानंतर. आता असं आहे का की तुम्ही बॅटरी आज घेतली आणि लाईट लावला आणि थोड्या वेळात बॅटरी चालली गेली, नाही. इन्व्हर्टरची तर बॅटरी वर्ष चालते, बरोबर आहे ना. आता पण एक डाऊट येऊ शकतो किंवा एक प्रॉब्लेम आला आता या सेलमध्ये. तो प्रॉब्लेम कोणता आला बाळांनो, आता तुमचं जे सोल्युशन आहे ते आहे ZnSO4चं. जेवढे Zn डाय पॉझिटिव्ह तेवढेच SO4 डाय निगेटिव्ह. आता त्यातले तुमचे Zn डाय पॉझिटिव्ह या रॉडवरचे या सोल्युशनमध्ये येऊन राहिले. सपोज एक Zn डाय पॉझिटिव्ह आला. आता अगर मी तुम्हाला विचारलं बाळांनो या सोल्युशनवर चार्ज कोणचा, तर तुम्ही काय म्हणसान, बघा याचं तर टेन्शनच नाही, कारण की जेवढे Zn डाय पॉझिटिव्ह तेवढेच SO4 डाय निगेटिव्ह, तर त्यामुळे हे तर न्यूट्रल आहेत. पण आता सोल्युशनमध्ये एक्स्ट्रा Zn डाय पॉझिटिव्ह आला ना, तर तुमचं सोल्युशन कसं झालं, पॉझिटिव्हली. आणखी Zn डाय पॉझिटिव्ह आला तर तुमचं सोल्युशन आणखी पॉझिटिव्हली चार्ज झालं. तर जसे जसे बाळांनो Zn डाय पॉझिटिव्ह येऊन राहते तसं तसं हे सोल्युशन तुमचं पॉझिटिव्ह होऊन राहिलं. एक्झॅक्टली बाजूला बघा, इथं काय झालं, तुमचा Cu डाय पॉझिटिव्ह आणि SO4 डाय निगेटिव्ह. इथं तुमचे Cu डाय पॉझिटिव्ह चालले आणि या रॉडवर जमा होऊन राहिले, बरोबर आहे. मग आता आधी तुमचं सोल्युशन न्यूट्रल होतं कारण की जेवढे कॉपर तेवढेच SO4. पण आता तुमचे कॉपर तर या रॉडवर चालले ना, तर सोल्युशनमध्ये राहून कोण राहिलं, SO4 डाय निगेटिव्ह. तर जसे जसे तुमचे कॉपर चालले तसे तसे तुमच्या सोल्युशनमध्ये फक्त SO4 डाय निगेटिव्ह येऊन राहिले. तर हळूहळू तुमचं सोल्युशन कसं बनवून राहिलं, निगेटिव्हली चार्ज. आणि हे हळूहळू सोल्युशन कसं बनवून राहिलं, पॉझिटिव्हली चार्ज. मग थोड्या वेळानंतर काय होते, एक लेवल येऊन जाते की ते लेवल काय म्हणते, सोल्युशन आता इतकं पॉझिटिव्हली चार्ज होऊन जातं की सोल्युशन काय करतो, Zn डाय पॉझिटिव्हला खालीच येऊन येते. म्हणजे हे प्रोसेस थांबवून देते, स्टॉप करून देते. जनरली प्रोसेस या सेलमध्ये काय होऊन राहिलं, Zn डाय पॉझिटिव्ह खाली येऊन राहिले, बरोबर आहे. पण आता सोल्युशनवर इतका पॉझिटिव्ह चार्ज आला की सोल्युशन आता हे जे येणारे Zn डाय पॉझिटिव्ह आहे त्याला रिपेल करते, म्हणजे थांबवते. मग आता सांगा, अगर येणाऱ्या Zn डाय पॉझिटिव्हला अगर थांबवलं तर झिंक येणारच नाही खाली. आणि झिंक अगर खालीच आला नाही तर तो इलेक्ट्रॉन लूज नाही करणार. आणि अगर या रॉडवर इलेक्ट्रॉनच नसले तर इलेक्ट्रॉन फ्लो कसे होणार. मग अगर इलेक्ट्रॉनच फ्लो नाही झाले तर तुमचा करंट स्टॉप झाला. असं होऊ शकते ना, हा पण एक डाऊट होऊ शकते. ओके. किंवा इकडे बघा, आता या तुमच्या रॉडवर किती काय निगेटिव्ह चार्ज होऊन राहिले, निगेटिव्ह चार्ज जनरेट होऊन राहिले. तर तुमचं हे जे सोल्युशन आहे निगेटिव्हली चार्ज होऊन राहिलं. आता जसं जसं हा Cu डाय पॉझिटिव्ह तिथं जाणार तसं तसं सोल्युशनचा निगेटिव्ह चार्ज वाढून राहिला. आता हे अख्खं सोल्युशन निगेटिव्हली चार्ज झालं तर येणारा पण कोण आहे बाळांनो, निगेटिव्ह. तर हे सोल्युशन काय करते, हे येणाऱ्या इलेक्ट्रॉनला काय करते, रिपेल करते की बा येऊ नको, कारण की मायावरही निगेटिव्ह तुझ्यावरही निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह होते, रिपल्शन. मग सांगा बाळांनो, अगर या सोल्युशनने या इलेक्ट्रॉनला रिपेल केला तर हे इलेक्ट्रॉन येतील का, नाही. मग अगर इलेक्ट्रॉन आलेच नाही तर करंट काय होऊन जाणार, स्टॉप.
दुसरं रिझन करंट स्टॉप होण्याच्या मागे, हे एक पहिलं रिझन, हे एक दुसरं रिझन. तिसरं रिझन करंट स्टॉप होण्याच्या मागे, सर अगर या रॉडवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि सोल्युशनवर खूप सारा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर अट्रॅक्शन असते. तर हे जे सोल्युशन आहे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे जे इलेक्ट्रॉन चालले, या चाललेल्या इलेक्ट्रॉनला तर थांबून ठेवीन, कारण की पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन असते. मग हे पॉझिटिव्ह सोल्युशन या इलेक्ट्रॉनला अगर पकडून ठेवीन तर इलेक्ट्रॉन तर फ्लोच होणार नाही, मग करंट काय होऊन जाणार, स्टॉप. तर हे तिसरा डाऊट. बरोबर आहे. म्हणजे करंट थांबण्याच्या मागे 3 रिझन येऊन राहिले. आणि ते काहून येऊन राहिले, कारण की हे सोल्युशन पॉझिटिव्हली बनवून राहिलं आणि हे सोल्युशन निगेटिव्हली बनवून राहिलं. बरोबर आहे. पण सर तरी बॅटरीमध्ये करंट दीर्घकाळ चालते. बरोबर आहे. तर त्याचं बाळांनो सोल्युशन आलं आणि ते सोल्युशन का ते आपण डिस्कस करू आता हळूहळू. पहिले आपण थोडक्यात काय शिकलो हे नीट समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला हळूहळू कन्सेप्ट समजतील आणि एक एक आपण डाऊट सॉल्व्ह करू. आपण काय शिकलो की बेसिकली ही जी सेल शिकतो, या सेलमध्ये आपण 2 सेल घेतल्या. या सेलमध्ये झिंकचं रॉड आणि त्याचं सॉल्ट सोल्युशन, या सेलमध्ये कॉपरचं रॉड आणि त्याचं सॉल्ट सोल्युशन. झालं असं की झिंक रॉडचे जे ॲटम आहेत ते ऑक्सिडाईज झाले, म्हणजे इलेक्ट्रॉन लूज केले, इलेक्ट्रॉन राहिले रॉडवर आणि झेडन डाय पॉझिटिव्ह उतरले सोल्युशनमध्ये. पण इकडे थोडं उलटं झालं, इथं सोल्युशनमधले CU डाय पॉझिटिव्ह रॉडवर जमा झाले आजूबाजूला. बरोबर आहे. मग आता या रॉडवर इलेक्ट्रॉन आहेत आणि या रॉडवर पॉझिटिव्ह चार्ज आहेत. आता पोटेन्शियल डेव्हलप झालं, इथे एक पोटेन्शियल आणि इथे एक पोटेन्शियल. पोटेन्शियलमध्ये काही ना काही डिफरन्स आहे आणि त्या डिफरन्समुळे इलेक्ट्रॉन फ्लो झाले. मग ते आलेले इलेक्ट्रॉन कॉपरनं ॲक्सेप्ट केले आणि कॉपरनं ते ॲक्सेप्ट करून कॉपर CU डाय पॉझिटिव्ह हा कॉपरमध्ये कन्वर्ट झाला. तर बेसिकली इलेक्ट्रॉन तर फ्लो होऊन राहिले. पण प्रॉब्लेम हा आहे की हे जे इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे, या इलेक्ट्रॉनच्या फ्लोले अडथळा हा सोल्युशन देऊन राहिला की हे सोल्युशन पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि हे सोल्युशन निगेटिव्हली चार्ज आहे. याच्यामुळे काय प्रॉब्लेम आला तुम्ही आता डिस्कस केला. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक सोल्युशन म्हणून आपण आता एक नवीन कन्सेप्ट शिकतो, ज्याला आपण म्हणतो पोरस पार्टिशन. ठीक आहे. पण ते मी तुम्हाला आता नेक्स्ट लेक्चरमध्ये नीट समजून सांगतो. पहिले या लेक्चर नाही तर कन्फ्यूज होसान, कॉम्प्लिकेशन होणार. तर हा जो कॉन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट शिकण्यासाठी तुम्ही क्लासवर आले तरच बेटर आहे. मी ऑनलाईन तुम्हाला कितीही प्रयत्न केला तर हा कन्सेप्ट व्यवस्थित शिकू शकत नाही. हा कन्सेप्ट अगर तुम्हाला शिकायचाच आहे तर तुम्ही क्लासमध्ये आल्यावरच बेटर शिकला जाईल. काही विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये जॉईन झाले होते मध्ये, त्यांना मी हा टॉपिक पूर्ण शिकवलेला आहे, त्यांना नीट समजलेला पण आहे. पण ऑनलाईन आपण कितीही प्रयत्न केला तर आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री या लेसनमध्ये असे टॉपिक आहेत की मी ऑनलाईन तुमच्यापर्यंत ते पोचू शकत नाही. यू हॅव टू बी प्रेझेंट इन द क्लास, देन अँड देन ओनली यू कॅन अंडरस्टूड व्हेरी क्लिअरली दिस टॉपिक. अदरवाईज मी ऑनलाईन शिकवतो पण 100% तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी मी एकच प्रयत्न करतो, मी थोडा थोडा टॉपिक करून तुम्हाला शिकवतो. एकदम शिकवत बसलो तर तुम्ही सगळं विसरून जाता. आता मी एवढ्यात काय शिकवलं तुम्हाला की बेसिकली काय झालं की आपण 2 सेल घेतल्या आणि या सेलमध्ये असं झालं, पण त्याच्यात आता काही प्रॉब्लेम पण जनरेट झाले. आता ते प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह करू आणि बघू की हे आपलं सोल्युशन भेटू शकते का. आणि एक कामाचा जो डाऊट आहे की इथं झेडन डाय पॉझिटिव्ह खाली उतरून राहिले आणि इथं कॉपर याच्यावर चढून राहिले, हा काय कन्सेप्ट आहे बा, हा पण आपण एक कन्सेप्ट समजून घेऊ. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच.